हे मला आयुक्तांना सांगायचं आहे. जर महाजुडे अधिकारी असतील त्याच्याविरुद्ध मी बंड पुकारलेला आहे. आता तर मी सेवानिवृत्त आहे, सेवेमध्ये नाही आहे. सेवेमध्ये असताना भली वाटी माझ्यावर अन्याय झाले, सहन केले, पचवले, मागे हटलो नाही. एक वेळ आली माझ्यावर आत्महत्या करण्याची, जी वेळ आणण्याची जबाबदार सर्वस्वी एकनाथ शिंदेजी होते आणि नजीब मुल्लाजी होते. आत्महत्या करण्याची वेळ माझ्यावर आली ज्यावेळेस मी खिडकीवरती चढलो गॅलरीच्या. सकाळी पहाटे चढलो आणि चढला असताना मुलीला काहीतरी आवाज आला म्हणून ती थटकन उठली. मुलगी माझी लहान होती, 12 वर्षाची होती. आली, बाबा तू काय करतोय? काय नाही बेळा, हे जरा वरती घाण काढतोय. अरे तू काहीतरी करतोयस, खाली उतर. खाली उतर. तिने माझे पाय ओढले आणि झटकन खाली ओढले आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं, आसू आली. हे आसू आणण्याचं काम हे जो कोणी महाजुडे अधिकारी आहेत, महाजुडे मंत्री होते, पालकमंत्री एकनाथ शिंदेने केलं. नजीब मुल्ला नगरसेवक त्यांनी केलं. नाव घेतो थेट ज्यांनी माझ्यावर अन्याय केला. आजच्या नीती पिढीत आज जर माझे बाबा असते, चांगो शिंदे जिवंत होते 2012पर्यंत, 6 डिसेंबर 2012ला त्यांचे निधन झालं. जोपर्यंत चांगो शिंदे होते तोपर्यंत चांगो शिंदेच्या मुलाला हात लावायची हिंमत नव्हती कोणाची, बोलायची हिंमत नव्हती कोणाची, टाप नव्हती कोणाची, कारण चांगो शिंदे जिवंत होते. चांगो शिंदेंची शैली आहे, जो कोणी अंगावर आला तर त्याने शिंगावर घेऊन डोक्यामध्ये खुर्च्या घातलेल्या आहेत. जो कोणी अंगावर आला त्याला शिंगावर डोक्यामध्ये खुर्च्या घातलेल्या आहेत अधिकाऱ्यांच्या. लक्षात घ्या, चांगो शिंदेंचा इतिहास आहे. त्या चांगो शिंदेपुढे कोणाची हिंमत नसायची. कुठल्या मंत्री असो, कुठल्या संत्री असो, कुठला नगरसेवक असो, चांगो शिंदेंच्या पुढे कोणाची हिंमत व्हायची नाही, असे चांगो शिंदे होते. चांगो शिंदेंचं कार्य धर्मवीर आनंद दिघे नंतर आले. धर्मवीर आनंद दिघे नंतर त्याच्या आधीपासूनचं काम, एक नाव आहे गावामध्ये, काम आहे, नाव आहे चांगो शिंदेंचं. ते असेपर्यंत कोणी टाप झाली नाही, हिंमत झाली नाही. आणि ते गेल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या, रवींद्र शिंदेला सस्पेंड करायला 2-2 महिने, सेवानिवृत्तीला 3 वर्ष बाकी असताना, 2020मध्ये कोविड कालावधीमध्ये निलंबित केलं गेलं. विनाकारण निलंबित, काही दोष नाही, आवाज नाही, काही भ्रष्टाचार नाही. नंतर नजीब मुल्लाने नाल्याचं चुकीचं काम करतो, माझ्यावर अभिप्राय नाही, अहवाल नाही, माझा कुठली सही नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारी पाहणी केल्या, मी आक्षेप घेतला नाल्यावरती, म्हणून मला सस्पेंड केलं बाजूला काढण्यासाठी, कारण चुकीचं काम करणं. आताही ते नाला अडकलेला आहे. 5 पैशाचा निधी नाही त्याला, कुठल्या सरकारी निधीने 5 पैसे निधी, त्या निधी अभावी तो नालाचं काम अडकलेलं आहे. SMC कंपनी आणि नजीब मुल्ला पार्टनर म्हणून करतात. SMC कंपनी आणि नजीब मुल्ला पार्टनर म्हणून करतात. गोल्डन गँग म्हणतो नरेश मस्के, संजय भोईर, नजीब मुल्ला, अशोक वैती, नारायण पवार, विक्रांत चव्हाण आणि काही महिला वर्ग, हे अशा प्रकारचे गोल्डन गँग ठाण्यामध्ये स्थायी समितीवर जे 16 लोक आहेत, ते गोल्डन गँगप्रमाणे काम करते. आणि या गोल्डन गँगमध्ये जेव्हा अनंत तरे फेब्रुवारीमध्ये वारल्यानंतर मला सस्पेंड करायचा गेम तयार झाला स्टँडिंग कमिटीमध्ये. आणि गेममध्ये जसं कळलं, मी आल्यानंतर मी अंत्ययात्रेमधून अनंतरेंना यंत्रेचा आग्नेय दिल्यानंतर दुपारी आल्यानंतर मला समजलं, लोकांनी सांगितलं, अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं, सर शिंदेसाहेब तुमचं स्टँडिंग कमिटीला नाव आलं, आवाज आलं, कशाबद्दल बोललं का? मी तर भ्रष्टाचार काय केलं, माझं काही कुठलं प्रकार आहे? नाही, तुम्हाला सस्पेंड करायचं वगैरे काहीतरी प्रस्ताव झाला. ठीक आहे, मी डायरेक्ट अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांच्याकडे भेटलो. हेरवाडे साहेबांना इच्छा नव्हतीच निलंबित करायची, परंतु राजकीय दबावापोटी त्यांना मला नोटीस द्यावी लागली आणि नोटीस देऊन मला सस्पेंड करावं लागलं. त्याच्यापूर्वी पालकमंत्री बिपिनजी शर्मांवर राजकीय दबावाने मला सस्पेंड करायला लावलं. म्हणजे जो अधिकारी प्रामाणिकपणे काम करतो, जो अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आलं आहे, त्याचं कुठलंही घोटाळा, कुठलंही चौकशी, कुठलंही चुकीचं काम, कुठल्याही गोष्टी नसताना अचानक निलंबित केलं जातं. का तर एखाद्या गोष्टीवर, मंत्र्यांच्या गोष्टीवर मी आक्षेप नोंदवला म्हणून निलंबत, एखाद्या चुकीच्या कामावर आक्षेप नोंदवला म्हणून निलंबत, ही पहिलीच परंपरा आली आहे महानगरपालिकेमध्ये. आणि जे कोटी भ्रष्टाचार करतात त्याच्यामध्ये असंख्य अधिकारी आहेत. इवन दो संदीप माळवीने बिंदू नामावलीमध्ये घोटाळा केला,
पदोन्नतीमध्ये घोटाळा केला, आयोगाचे आदेश दाबून ठेवले. आता आयोगाची चौकशी आली आहे. 4 पदं भ्रष्टाचारी पद्धतीने घेतो. ह्या माजुड्या अधिकाऱ्यावर मी बंड उभारलेला आहे. या माजुड्या अधिकाऱ्यावर मी बंड उभारलेले आहे. या माजुड्या अधिकारी संदीप माळवे रिटायर्ड होण्यापूर्वी बडतर्फ झाला पाहिजे, निलंबित झाला पाहिजे. रिटायर्ड होण्यापूर्वी निलंबित झाला पाहिजे. हे माझं आंदोलन आहे, बंडाचं आंदोलन आहे. मी सांगतोय, आयुक्तांना इशारा दिला. आता आयुक्तांना मी पत्र दिलं आहे. 20 तारखेच्या घटनेवर सोमवारी भेटलो, आयुक्तांना पत्र दिलेत की तात्काळ निलंबनाची कारवाई करा. निलंबनाची कारवाई नाही झाली तर बंड आहे, हे महादुर्ड्या अधिकाऱ्याला निलंबित व्हावंच लागेल. या महादुर्ड्या अधिकाऱ्याला निलंबित व्हावं. ज्याने माझ्या आईबापावरून शिव्या दिल्या, तुला ठोकून टाकेल, तुला मारून टाकेल, हे आयुक्त दालनासमोर त्याने म्हटलं. CC कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये रेकॉर्ड आलं. तर आयुक्तांनी मी विचारणा केली. सेवा शर्ती नियमावलीचा भंग केलेला आहे. आणि सेवा शर्ती नियमावली 1949 महाराष्ट्र शासन 1979 कडे अंतर्गत जो काय भंग झाला, त्या भंगाअंतर्गत त्यांना शिस्तभंगाची प्रथमतः नोटीस द्या 24 तासाची आणि नंतर निलंबन करा, अशी माझी मागणी आहे. त्यामुळे माजुडा अधिकाऱ्यावर माझं बंड आहे. माजुड्या अधिकाऱ्यावर माझं बंड आहे. माजुडा अधिकारी संदीप माळवी याच्या विरुद्धात बंड आहे. माजुडा अधिकारी संदीप माळवी याच्याविरुद्ध बंड आहे. त्याला निलंबित केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आता लोकायुक्तांकडे पुढच्या आठवड्यात जाणार आहे. लोकायुक्तांना पण सांगणार आणि तत्पूर्वी जिल्हा कलेक्टरवर अर्धनग्न आंदोलन करणार, हेच मला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.